खूप कमी वर्ष जगल्या. 35च्या आसपास त्यांचा मृत्यू झाला होता. आणि इतक्या कमी कालावधीमध्ये आजही रमा आंबेडकरांचं नाव घेतलं की प्रत्येक माणसाचे हात जोडले जातात. त्यांना रमा आंबेडकर म्हटलंही जात नाही, रमाई म्हणतात माणसं त्यांना. मला अजूनही आठवतं, आमच्या आंबेडकर चित्रपटाच्या एका कार्यक्रमाला शिवाजी पार्कला डॉक्टर जब्बार पटेलांबरोबर मी, मामुट्टी सर, आम्ही सगळेजण गेलो होतो. आणि कार्यक्रम संपला, आमच्या ओळख करून दिली की मामुट्टी आंबेडकरांचं काम करतायत, सोनाली रमाबाई आहे म्हणून. कार्यक्रम संपल्यावर पोलिसांना मध्ये पडावं लागलं. इतकी माणसं मला पाया पडायला जमली होती. काय सांगतेस? म्हणजे त्यांना माहिती होतं की ही कुणीतरी एक अभिनेत्री आहे, तिचं नावही वेगळं आहे, पण सिनेमात ती रमाई असणार होती. तर मला असं वाटतं, आमच्या वैद्य मॅडमचा एक शब्द आहे, त्यागाधिष्ठित प्रीती. हा हा आहा. तर हे जे प्रेम आहे ना, जे खूप त्यागाधिष्ठित आहे, ते रमाबाईंनी कशी ही जोडी राहिली असेल, कसं त्यांचं सहजीवन असेल, त्यांनी एकमेकांना काय दिलं. कारण आमच्या सिनेमातला एक छोटासा प्रसंग आहे की सिनेमाची सुरुवात होते तेव्हा रमाबाई दीराकडनं पत्र लिहून घेत असतात. आंबेडकर साता समुद्रापार कुठेतरी विदेशात शिकत असतात. तू आणि मी काय, तू प्रमोदला काय म्हणाली असतीस, ये ना यार, किती दिवस झाले, खूप आठवण येते, आय एम मिसिंग यू. मी नचिकेतला काही वेगळं म्हणाले नसते. येणार होतास ना शनिवारी, आला कसा नाहीस वगैरे वगैरे. म्हणजे जवळजवळ जाब विचारला असता. रमाबाईंनी दीराला पत्र लिहायला सांगितलं होतं आणि त्या पत्रात खूप म्हणजे गरिबीच्या कहाण्या असं मी नाही म्हणू शकत, पण अडचणी सांगितल्या होत्या. हेही सांगितलं होतं की तुम्ही इथली काही काळजी करू नका, आम्ही सगळे ठीक आहोत, तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आणि शेवटचं वाक्य असं होतं, इथे सर्वांना तुमची आठवण येते. काटा लागला. तर असं सुद्धा त्या म्हणू शकल्या नाहीत की माझ्यासाठी तरी परत या, किती वर्ष झाली तुम्हाला बघून. म्हणून मला नेहमी वाटतं की मातीलाही बिलगली आकाशाची आठवण, हे त्यांच्या दोघांच्या बाबतीत किती लागू होतं ना. काय होतंय. अशा अद्वितीय